लीला, तू प्रसाद का घेत नाहीयेस? सांग काय कारण आहे ते. ह्या उपवासाचं तुला फळ हवं असेल तर ह्याबाबत कोणालाही सांगायचं नाही. गुरुजी, मला माफ करा, पण मी नाही सांगू शकत. कारण जर मी सांगितलं ना तर या पूजेचं फळ नाही मिळणार मला. अशी कुठलीच पूजा नसते तिच्याबद्दल कोणाला काही सांगितलं तर फळ मिळणार नाही. हो ना गुरुजी, खरं तर मला पण असंच वाटलं होतं, पण मला ना कोणाला दुखवायचं नव्हतं, म्हणून आपलं मला जे सांगितलं ते मी केलं. म्हणजे मला असं कळलं होतं की जहागीरदारांच्या घरी नव्या नवरीने पूजेच्या दिवशी निर्जळी उपवास करायचा असतो सकाळपासून, आणि तो थेट रात्रीच सोडायचा. म्हणून मी प्रसादाला नाही म्हणत होते. अगं वेडाबाई, कोणी सांगितलं तुला? अशी कोणतीच प्रथा जागीरदारांच्या घरात नाहीये. ज्यांनी कोणी तुला सांगितलं असेल ना त्यांनी तुझी फिरकी घेतली असेल, है ना? चला, गोंधळ सगळा मिटला ना. सरोजिनी ताई, मी येतो आता. थांबा गुरुजी, जेवून जायचं, तयार आहे सगळं. नाही नाही, आज नको, अजून एके ठिकाणी जायचंय. हो, एक मिनिट. अश्विनी, ये बाळा, दे सुनबाईंच्या हातात दे, गुरुजींना दे. शिदोरी आहे गुरुजी. गुरुजी नमस्कार कर. अखंड सौभाग्यवती भव. चला. चल. दुर्गा, पाठ मांड, आपल्या लीलाची ओटी भरायची. चला. लक्ष्मी मॅडम, मला निर्जळी उपवास करायला सांगून याची मला ओरडतील याची सोय केली ना तुम्ही. सगळ्यांसमोर मी तुमचं नाव घेऊ शकले असते, पण मी नाही घेतली. लक्षात ठेवा. हसा हसा. सरस्वती, जरा तू बॉक्स दे. हो. सावकाश. नीला, ही माझ्याकडनं भेट तुला. आजी आहो, कोल्हापुरी साज आहे. आवडलं तुला? एक. माझ्या सोन्यासारख्या सुनेला हा सोन्याचा हार. इथे आपण लीलाला चपलांच्या हाराने सजवायची स्वप्न बघतोय आणि आजी बघा तिला सोन्याच्या हाराने मढवतायत.
अय्या पूजा झाली सुद्धा. तुम्ही? हो मीच. अरे या या या. बरं झालं. मी आले म्हणून आनंद झाला ना. दिसतोच आहे तुमच्या चेहऱ्यावर. सत्यनारायणाचं दर्शन चुकवू नये असं म्हणतात ना, म्हणून आले. बरं केलं. आता काय, हे माझ्या लीलाचं सासरच आहे, म्हणजे माझंच घर, हो की नाही? मी काय या घरात कधी येऊ शकते जाऊ शकते, बरोबर की नाही वीणबाई? हो. चला. काय झालं? नाही, त्या अशा निघून का गेल्या? कामं आहेत घरात, कोण करणार? अच्छा अच्छा. अगं बाई लीला, काय दिसतेस गो सुंदर. हा, आणि हार बघ किती छान आहे. महाग असेल नाही? काय हो? किती तोळ्यांचा आहे? हा? मला जरा भाजतंय तर अगं बाई हो, विसरलेस मी. अहो काय सांगू तुम्हाला सरोजनीताई. धर 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 नीट धर, पकड. हा, सावकाश. मटकीची उसळ करून आणली सगळ्यांसाठी. मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल. रेऊ, हा? अगं स्वयंपाकघरात ठेवायची ती. हो. ठेव ठेव. हो. हात भाजतोय ना. मी ठेवतो. तुम्ही दर्शन. ओ वैजासूसाठी आले. हो. खरंच गरम आहे हो. सो सॉरी. थँक्यू. नो प्रॉब्लेम. माय प्लेजर. कॅन आय हेल्प यू? नाही नाही, इट्स ओके. हा, मी करतो ना तुम्हाला मदत. नाही, इट्स फाईन. हो, असं काय करता, मी करतो मदत. थांबा. अरे बापरे. या या, इकडे या, इकडे 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 इकडे. नाही, इट्स ओके. नाही नाही, या या. अहो, इट्स ओके. अहो नाही नाही. एवढं काही नाही झालंय. झालं? हो. जाऊ मग मी? हा,
सॉरी सॉरी सॉरी. स्लो डाऊन यश. ती आत्ता जशी घाबरली ना तर नंतर कधी तुझ्याशी बोलणारच नाही. नेहमीसारखं आजही प्रसाद मीच बनवलाय, पण आज घरात शांतता नाही. कदाचित यापुढे नसेल. प्रसादाला नाही म्हणायचं नाही. एवढी छोटीशी गोष्ट देखील त्या मुलीला कळत नाही. अंतरा जाऊ दे, आपल्या दोघांमध्ये तिचा विषय नको. अंतरा ही आपली स्पेशल स्पेस आहे. अंतरा आणि ही अशीच स्पेशल राहू दे प्लीज. अहो मी ते ना घरगुती मसाले करते ना, ते उसळीत घातलेत ते माझ्या घरचाच मसाला आहे. मी पुढच्या वेळेला आणेन ना तुमच्यासाठी. अगदी. अरे अभिराम नाही आला का? त्याला नाही बोलवलं? सांगितलं नाही का त्याला कालिंदी ताई आल्या आहेत म्हणून? आजी, त्यांचं दार बंद होतं त्यामुळे बोलणं झालं नाही. बरं ठीक आहे, लीलाला पाठवते मी. लीला बाळा, तुझा अभिरामला बोलावून घेऊन ये आणि त्याला सांग तुझी मावशी आई आली आहे. अगं जा. तुम्ही बसा ना. बस बाळा. हे काय चाललंय? नाही म्हणजे तुम्ही हे असं का बोलताय? अहो कालिंदी ताई, काही झालेलं नाहीये. हा, आता नवरा बायकोंमधला थोडासा रुसवा फुगवा असतो. तुम्हाला काही सांगायला हवं का? हा? बसा बसा बसा. बस 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 बाळा, जा जा. बस बस ये रे. बस. लक्ष्मी मॅडमनी मला उपासाचं खोटं सांगितलं आणि म्हणून हे सगळं झालंय. पण मी तर त्यांचं नावही घेऊ शकत नाही. तुला कळत नाहीये का? मी दार उघडत नाहीये त्याचा अर्थ मला कोणाशी बोलायचं नाहीये. तू डिरेक्ट आत कशी आलीस? एवढे का चिडताय? मी प्रसाद खाल्ला नाही, पण मी तो का खाल्ला नाही हे तरी विचारा. मी प्रसाद खाल्ला नाही कारण मला कोणीतरी सांगितलं होतं की आज एकदम कडक उपास करायचा असतो, डायरेक्ट रात्रीच तो सोडायचा असतो, म्हणून नाही खाल्ला. आणि हे तुला कोणी सांगितलंय? नाही ना उत्तर? कसं असणार? कारण की तू खोटं बोलतेस लीला, तू खोटारडी आहेस. हेच प्रूव्हन. मी प्रसाद खाल्ला नाही म्हणून चिडलात ना तुम्ही?
हाऊ डे यू? हा प्रसाद मी अंतरासाठी ठेवला होता. निघ. आउट. गेट आउट. गेट आउट. किशोर हा. जा बाळा, अभिरामला घेऊनच ये. सरोजिनीताई, हा? नाही, तुम्ही मगाशी म्हणालात की काही नाही, रुसवे फुगवे आहेत म्हणून. पण हे काय? कालिंदीताई, नका काळजी करू. आता अभिराम थोडा तापट आहे. सकाळी त्याच्यामध्ये आणि लीलामध्ये थोडेसे वाद झाले, अगं बाई, पण आपणच त्यांना सांभाळून घ्यायला हवं ना. पण आजी ते असे सारखे सारखे का ओरडतात माझ्या ताईला? हो. आधीच ती किती अपसेट आहे. अशा वेळेला तिला आधार द्यायचा सोडून- रेवती, शांत राहा, शांत राहा. घाबरू नको. मी नेहमी तुझ्या ताईच्या पाठीशी असणार आहे. काळजी करू नको मला, मी आहे ना. मग आणि कालिंदी ताई, याच्या पुढे असं काही होणार नाही याची काळजी मी घेईन. हे बघा, हे लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालंय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर थोडा वेळ द्या, सगळं काही व्यवस्थित होईल. बरं. हा कोण आहे? यश, दुर्गाचा भाऊ. अत्यंत हुशार हा, आणि संस्कारी सुद्धा. राहू दे, राहू दे, राहू दे. बाई, भावा बहिणींमध्ये खूपच फरक आहे. सॉरी, माझा थोडा आवाज चढला. असू देत, असू देत. नवरा बायकोचं नातं आहे म्हटल्यानंतर अशा छोट्या छोट्या कुरबुरी होणारच. आणि तसेही तुम्ही स्वभावाने तापट आहात, त्याच्यामुळे तुम्हाला आम्हालाच समजून घेतलं पाहिजे, हो की नाही? घेऊ आम्ही, काही काळजी करू नका. आहोत आम्ही. चला दुर्गा, बाळा, ते सत्यनारायणाच्या पूजेचं नैवेद्याचं ताट आहे ना, ते अभिरामला वाढ. आणि देवांकडे जे नैवेद्य ठेवलंय ना, ते लीलासाठी आहे. लीलाला वाढ. या या, लवकर या. चांगली खातिरदारी करा तुमच्या सासूची. आग्रह करून वाढा. बरोबर. सुरू कर. ते एजंट मी आणलेली उसळ नाही वाढलीत. अहो, मी बनवली घरी. घरचा मसाला केलाय ना, त्याच्यात करते. लीलाची फार आवडते. तुम्ही खाऊन बघा, तुम्हालाही आवडेल. ते सांगा ना त्यांना द्यायला. वाढा, उसळ वाढा.